नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे दिव्याची वेगळीच नाटकं सुरू आहेत, तर विजयाची आजीसाहेबांनी चांगलीच मस्ती जिरवलेली आहे. विजयाला असं वाटत होतं की आपण आता काहीतरी चांगलं करणार आहोत आणि या ऊर्जाची चांगलीच मस्ती जिरवणार आहोत. पण आजीसाहेबांनी स्वतः गुरुजींना फोन करून बोलावून घेतलेलं आहे आणि पूजासुद्धा पार पडलेली आहे. पण जेव्हा आता हे सगळं सत्य समोर आलेलं आहे ते म्हणजे शौर्याने मात्र विजयाला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. असं का केलं आई तुम्ही? का मला सांगितलं नाही आहे? का ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? का खोटं बोललीस? असं तो विचारत आहे आणि आईला तो जाब विचारत असतो की या सगळ्याचं कारण काय आहे? कशासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? हा प्रश्न आता शौर्याने आईला विचारलेला आहे आणि तेव्हा मात्र विजयाने मात्र आता तोंडावर हातच ठेवलेला आहे, कारण तिच्याकडे उत्तर द्यायला काहीच पर्याय राहिलेला नाही. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला आहे की करायचं काय. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कारण आजींनी उद्या आता कोर्टात हिअरिंग आहे आणि पुन्हा विजया काहीतरी गोंधळ घालेल, त्यामुळं आधीच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता तिला कोर्टात जाता यावं यासाठी पूजासुद्धा झालेली आहे आणि शौर्य आणि ऊर्जा या दोघांना एकत्र राहण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. ऊर्जा ही माहेरी आलेली आहे. माहेरी यासाठी आली आहे की कंकण सोडवायचं असतं, त्यासाठी ती माहेरी आलेली असते. म्हणजेच आपण पांडव परतावणी म्हणतो ती गोष्ट. आता ऊर्जा तर माहेरी आलेली आहे. घरातले सगळे खुश आहेत. चाळीतल्या बायका गोळा झालेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ऊर्जाला अगदी सोन्याने मडवून पाठवलेलं असतं आणि सोन्यात पूर्ण सोनं तिच्या अंगावरती असतं. कुठलीच गोष्ट कमी नसते आणि चाळीतल्या बायकासुद्धा खूपच खुश होतात आणि ऊर्जाचं कौतुकच करत असतात. मग सगळ्यांना आता उत्सुकता राहते की कसा झाला गृहप्रवेश, कसं झालं हे सगळं, म्हणून सगळ्याजणी ऊर्जाला विचारू लागतात. ऊर्जाला विचारत असतात की सांग तिथं काय काय झालंय, तिथल्या गमती जमती आम्हाला पण कळू दे जरा, असं म्हणत ऊर्जाला त्या विचारत असतात. तेव्हा शेजारच्या ज्या काकू आहेत त्या म्हणत असतात, अरे ऐका तरी, थांबा जरा, सांगते ना ती, एवढं सोनं तिच्या अंगावर घातलंय, एवढी सोन्याने मळवून पाठवली, जाताना पोरीच्या अंगावर एक दागिना होता आणि आता पूर्ण दागिन्याने ती आलेली आहे नटून थटून. तिच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगते की तिने काय काय केलंय तिथं. असं काय बोलताय तुम्ही सगळ्याजणी, असं म्हणत आता त्या सगळ्यांच्या समोर बाजू घेत असतात. आता मात्र प्रश्न उभा राहतो तो म्हणजे इकडे पूर्वाला मात्र सगळं लक्षात आलेलं असतं आणि पूर्वाला सगळं जेव्हा समजतं तेव्हा मात्र पूर्वा शांतच राहते, कारण तिला माहिती असतं, तिला ऊर्जाकडे पाहून कळत असतं की ऊर्जा किती घालमेल झाली आहे तिच्या जीवाची, तिला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, हे पात्र पूर्वाच्या लक्षात आलेलं असतं. आता मात्र ऊर्जा सगळ्यांना सांगू लागते की खूप छान गृहप्रवेश झाला. मग सगळेजण विचारतात की काय काय केलेलं, तेव्हा ऊर्जा सांगते सगळं, एवढं मोठं घर आहे ना त्यांचं. तर इकडे काकू म्हणतात की अगं घर नाही गं, राजमहलच आहे. नाहीतर आम्हाला असं वाटलेलं तुझे सासरे आले, आता इथे भांडण होणार की काय होणार असा प्रश्न पडलेला होता. पण खरंच ऊर्जा सांगू लागते की नाही, तसं काहीच नाही झालं, खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आम्ही आत आलो तेव्हा तर आमच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. हे सगळं ऊर्जा सांगत असते आणि तेव्हा मात्र ऊर्जाच्या डोळ्यात कुठंतरी दिसत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जाला त्रास होतोय. ही गोष्ट आईच्या नजरेतून मात्र चुकलेली नसते. तिला जाणवत असतं की माझ्या मुलीला या सगळ्याचा त्रास होतोय. या सगळ्यामध्ये तिला त्रास होतोय, तिला कळत नाही आहे. ती मान्य आहे मला, ती सगळ्यांना सांगते भरभरून, खूप छान झालं, घरातले सगळेजण खूप प्रेमळ आहेत, सगळेजण माझी काळजी करतात. मिठाईचे पदार्थ तर किती होते, किती बॉक्सेस होते, किती प्रकारच्या मिठाई होत्या, असं म्हणत ऊर्जा सगळ्यांना सांगत असते आणि मग सगळे खुश होतात. आता काकू बायकांना म्हणतात, चला आता घरी जाऊन आपल्याला जेवलं पाहिजे, मला पण गेलं पाहिजे, पूर्वा तुम्ही पण जेवून घ्या गं, असं म्हणत काकू तिथून जायला निघतात. तेव्हा पूर्वा म्हणते की ऊर्जा, आज मला कळलं, माझी मुलगी मोठी झाली. एका लग्नाच्या विधीने किती मोठं केलंय गं तुला, म्हणजे बघ ना, वाटतच नव्हतं. आणि आता एका रात्रीत एवढा बदल झालाय. न शिकवताही तो स्वतः शिकून गेली की सासरच्या घरातल्या गोष्टी सासरच्या घरातच ठेवायच्या असतात, त्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या नसतात. आणि किती छान समजून घेतलं स्वतःच्या सासरला, असं आई कौतुक करत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, पण आई, तेव्हा आई म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तू चेहऱ्यावर हसू आणून सगळं सांगत होती, पण तुझ्या डोळ्यातले भाव मला दिसत होते आणि मला कळत होतं तिथं काय झालं, या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. म्हणून तर मला तुझ्या काळजीने रात्रभर झोप लागलेली नाही.
असं जेव्हा आई तिला सांगत असते तेव्हा ऊर्जा पण कासावीस होते. पूर्वाच्या म्हणजेच आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि स्वतःला शांत करत असते. कारण त्या घरात गेल्यावर जे काही घडलेलं होतं ते तिला आठवत असतं आणि तिला त्रास होत असतो. इकडे आता आदित्य आणि त्याचबरोबर हर्षवर्धन शिर्केंच्या घरी आलेले असतात. शिर्केंच्या घरी आल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, महत्त्वाची केसची हिअरिंग आहे म्हणून मी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि तुम्ही इथे बोलवून घेतलं. तेव्हा इकडे शिर्के म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, तेवढा विश्वास राहिलेला नाही आहे ना. विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो विश्वासच आता राहिलेला नाही आहे, म्हणून या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत असं शिर्के सांगत असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहतो. हर्षवर्धन म्हणतो म्हणजे? तेव्हा ते सांगतात की तुमच्या घरातच आहे ना आता. कसं आहे, ऑफिसमधली गोष्ट घरापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तेव्हा आता हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघ विक्रांत, मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुझ्याशी बोलायच्या आहेत. विक्रांत लगेचच त्यांच्या नोकराला बोलवतो आणि पाणी घेऊन या. आता विक्रांतचा फुकटचा ॲटिट्यूड तर आपल्याला माहिती आहे. हर्षवर्धनला 1 मिनिट लागत नाही विक्रांतचा ॲटिट्यूड उतरवायला. पण हर्षवर्धन शांत राहतो आणि मग पाणी आणायला सांगितलं जातं. थंड पाणी आणायला सांगितलेलं असतं नोकराला. नोकर पाणी घेऊन आलेला असतो आणि मग तो म्हणतो कसा विक्रांत की एवढी काय घाई आहे? पाणी वगैरे घ्या आणि मग बोलूया आपण. हर्षवर्धनला खरं तर राग आलेला असतो त्याच्या वागण्याचा, त्याच्या बोलण्याचा. पण हर्षवर्धन शांतच राहतो आणि मग मात्र हर्षवर्धन पाहत राहतो आणि म्हणतो की नाही, ह्यामध्ये काहीतरी वेगळाच गोंधळ आहे. हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं की हा जो माणूस आहे तो वाटतो तेवढा सोपा नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत, हे सुद्धा हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग पाणी आणल्यानंतर त्या नोकरावरती एवढा धावून हा माणूस जातो आणि त्याची कॉलर पकडतो. का तर म्हणे मी तुला थंड पाणी आणायला सांगितलेलं, तू थंड पाणी आणलेलंच नाही आहे, हे थंड पाणी आहे का? आणि मारामारी करायला सुरुवात करतो. आदित्यला आठवतं म्हणजेच हे जे काही घडतंय ते विचित्र आहे. कारण इथे आदित्यला स्पष्ट दिसतंय की काहीही झालं तरीही हा विक्रांत जो आहे तो दाखवतोय तसा नाही. कारण शौर्यने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो विक्रांत आहे तो गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा होणारच आहे आणि ते कोर्टात तुला कळेल, असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता जेव्हा आदित्य स्वतःच्या डोळ्यांनी तिथे पाहतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो की काय आहे हे सगळं. आणि आता मात्र आता हर्षवर्धन त्याचबरोबर शौर्य त्याचबरोबर विक्रांत आणि शिर्के देत आहेत. शिर्के म्हणतात की शांत. तेव्हाच इकडे हर्षवर्धन सांगू लागतो की याच गोष्टीवर कंट्रोल करायचं आहे, हे योग्य नाही. आणि त्याला लगेचच आता बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे विक्रांत, काय नोकरांवरती? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नाही, हा जो संताप आहे ना तुझा, या संतापावरती कंट्रोल करायचं आहे, नाही तर खूप महागात पडणार आहे हे सगळं. एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या चाललेल्या आहेत, असं आवर्जून हर्षवर्धन त्याला सांगत असतो. पण त्याला मात्र लक्षातच येत नसतं आपण काय करतोय. आई आणि ऊर्जा बोलत आहेत तेथे शौर्य आलेला आहे आणि शौर्य ऊर्जाला म्हणतोय की आता आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा आई म्हणते, अरे तुम्ही काय खाल्लेलं पण नाही आहे, तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं. तेव्हा शौर्य सांगतो की नाही, आम्हाला आजीनं सांगितलेलं आहे की काही खायचंही नाही आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुमच्या आईनं सांगितलेलं असेल, आजीनं सांगितलं असेल तरी ते योग्यच असेल. आता ऊर्जाला देखील जायचं असतं. ऊर्जाने पुस्तकं पण घेतलेली आहेत आणि ते आता आईचा निरोप घेणार असते. खरं तर तिचा पायच घरातून निघत नसतो. आई म्हणते, थांबा, मी तुम्हाला डबा बांधून देते, तुम्ही घरी गेल्यानंतर तो खा. कारण आजीनं जर तुम्हाला इथं खाऊ नका म्हणून सांगितलं असेल तर तुम्ही घरी जाऊन तर खाऊ शकतात. असं ती शौर्य आणि ऊर्जा यांना बोलते. ऊर्जा आणि शौर्य एकमेकाकडे पाहतात. खरं तर त्यांना तिथे जेवण करण्याची खूप इच्छा असते, पण आजीनं असं का सांगितलंय हे मात्र त्यांना माहीत नसतं. पण इथे ऊर्जाच्या आईने देखील अजिबात हट्ट केलेला नसतो. त्यासुद्धा म्हणतात की जर का आजीनं सांगितलेलं असेल तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलंच असणार आहे. मग ऊर्जा आणि शौर्य यांना देखील ती गोष्ट पटते. आता ऊर्जाला जाण्याची वेळ आलेली असते, पण तिचा पाय देखील घरातून निघत नसतो. आईकडं ती एकटक पाहत राहत असते. आईनं तिला सांगितलेलं आहे की ही पुस्तकं घ्यायची आणि त्यांचा नीट अभ्यास करायचा. तेव्हा ती सांगते, आई तू काहीच काळजी करू नको, तुझं आणि बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार म्हणजे करणार. आता ऊर्जाला घरी जायचं आहे, पण तिला घरातून पाय निघत नाही ही गोष्ट शौर्याच्या लक्षात येते. शौर्य म्हणतो, मला तुमची परिस्थिती समजते काय आहे ते, तुम्हाला या घरातून निघू वाटत नाही ना? ती त्याच्याकडं पाहते. तो म्हणतो, जेव्हा तुम्ही मांडव परतणीच्या वेळेस येणार आहात ना, तेव्हा 1 आठवडाभर इथे राहा. तेव्हा ते एकदम खुश होते आणि म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कसं काय कळतं हो? तेव्हा तो म्हणतो, तू आणि मी आता काय वेगळे आहोत का? त्यामुळं मला सगळं कळतं तुझ्या मनात काय चाललंय ते.
आणि या दागिन्यांचं देखील तुला खूप ओझं होतंय ना, असं देखील तो म्हणतो. तेव्हा तिला आठवतं की कशाप्रकारे हे दागिने शौर्यच्या आईने आपल्याला दिलेले होते. खरं तर त्यांची इच्छा नसताना त्यांनी ते दिले होते. त्याचबरोबर त्यांना त्यांची श्रीमंती दाखवायची होती, एवढ्याच कारणामुळे ते दिले होते, हे सुद्धा तिला समजत असतं. पण आता शौर्यच्या पुढं आपण काही बोलायला नको म्हणून तू शांत बसते. त्यानंतर भिंतीवरचा तो तिचा आणि आईचा फोटो पाहते. त्या फोटोमध्ये ती आईच्या जवळ उभी असते. तो फोटो ती एकटक पाहत असते. शौर्यला तिच्या मनातल्या सगळ्या भावना समजत असतात. आत्ता ऊर्जाला तिच्या आईची खूप आठवण येते आणि आईपासून तिला दूर जाणं अगदी नकोसं वाटतंय. पण तिला माझ्याबरोबर यावं लागणार आहे. या गोष्टीचा तिला त्रास होत असणार. त्याचबरोबर आपली आई देखील व्यवस्थित वागत नाहीये, हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. तेवढ्यात ऊर्जाची आई आलेली असते आणि तिने त्यांच्यासाठी डबा देखील बनवून आणलेला असतो. त्यानंतर ऊर्जा आईच्या पाया पडते, तिचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, "आई, तू काही काळजी करू नको. या केससाठी जे काय करावं लागणार आहे ना, ते सगळं मी करते. ही केस मी जिंकणार म्हणजे जिंकणारच." असा विश्वासच तिने आईला दाखवलेला असतो. तेव्हा आई देखील म्हणते, की "मला हे सांगण्याची गरजच नाही. कारण मला माहिती आहे तुझी तयारी खूप चांगली आहे आणि एकदा तू गोष्ट जर का डोक्यात घेतली, तर ती पूर्णच करते हे देखील मला माहिती आहे. त्यामुळं काही काळजी नाही. तुम्ही आता घरी जा आणि घरी जाऊन छान आराम करा." असं म्हणून ती त्या दोघांनाही पाठवते. शौर्य आणि ऊर्जा परत एकदा निरोप घेतात आणि ते आता बाहेर पडतात. ऊर्जा आता घरी चाललेली असते, तरी देखील तिचं लक्ष सगळं आईकडेच लागलेलं असतं. इकडे विक्रांतच्या घरी हर्षवर्धन आलेला आहे आणि आदित्य देखील आलेला आहे आणि ते विक्रांतचे वडील त्यांना विचारत आहेत, की "सगळी केसची तयारी झालेली आहे का?" तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "सगळी तयारी झालेली आहे. काही काळजी नसावी." विक्रांत खूपच घोळ घालून ठेवतोय, असं देखील ते त्यांना सांगत असतात. हर्षवर्धन म्हणतो, "ठीक आहे असो, पण आता आपल्याला केस स्टँड झाल्यानंतर खूप चांगली तयारी करावी लागणार आहे. तशी मी तयारी केलेली आहे, पण विक्रांतला देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत." त्याचबरोबर विक्रांतचे वडील विचारतात, की "सगळे पुरावे वगैरे सगळं मॅनेज झालं आहे का? काही पोलीस, काही साक्षीदार मॅनेज करावे लागणार आहेत का?" तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "नाही, त्याची काही गरज नाही, कारण ते सगळे आपल्या बाजूनच आहेत." त्याचबरोबर तो सांगतो, की "ऊर्जा कोणाकोणाची साक्ष घेऊ शकते, त्याचा देखील मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तशी काही गरज पडणार नाही." पण तेवढ्यात आदित्यने एक गोष्ट सांगितलेली आहे, ते म्हणजे फॉरेन्सिक ऑफिसर करांते जो आहे, तो करांते हा अजिबात करप्टेड नाही. म्हणजे तो पैसे घेणार नाही आणि साक्ष देखील आपल्या बाजूने देणार नाही, असं सांगितलेलं असतं. हे ऐकल्यावर विक्रांतचा बाबा घाबरतो आणि म्हणतो, "असं असेल तर मग तो आपली वाट लावणार आहे." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "तू काय बोलतोयस आदित्य? त्याच्याकडे काय आहे?" तेव्हा हर्षवर्धन सांगतो, "काय आहे म्हणजे? अहो बाबा, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमुळे काहीही होऊ शकतं." तेव्हा मुद्दाम हर्षवर्धन त्याला म्हणतो, "व्हिडिओ? कसला व्हिडिओ?" तो पुन्हा सांगतो, "अहो तो व्हिडिओ नाही का?" परत एकदा हर्षवर्धन म्हणतो, "मला नाही कळलं तू कशाविषयी बोलतोय ते. व्हिडिओ मला काही संदर्भच कळत नाही." तेव्हा हर्षवर्धन काय बोलतोय ते आदित्यला कळतं. म्हणजे त्या व्हिडिओचा काही संबंधच घ्यायचा नाहीये, असं त्याने थोडक्यात सांगितलेलं असतं. त्या व्हिडिओला इतकं निग्लेक्ट करून टाकायचं, की तो पुरावा म्हणून गृहीतच धरला जाऊ नये, अशा प्रकारे आपण कोर्टामध्ये त्याची अपील करायची, असं हर्षवर्धनने ठरवलेलं असतं. तेव्हा आदित्य देखील शांत बसतो. विक्रांतच्या वडिलांना समजले की ही केस खरोखर हर्षवर्धनच जिंकू शकतो. आता इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघेही शौर्यच्या घरी आलेले असतात. आजी त्यांची दारातच वाट पाहत बसलेली असते. जसे ते दोघं आत येतात तसं आजीने त्यांना सांगितले, "आज आणि आत्ताच्या आत्ता सत्यनारायणाची पूजा होणार आहे." शौर्य आणि ऊर्जा यांना कळतच नाही की आजीला काय झालंय. ते विचारतात, "का काय झालं? अचानक आत्ता पूजा करायची काय गरज आहे?" तेव्हा आजी म्हणते, "मी जे सांगितलंय ना, ते तसं त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. मला प्रश्न विचारत बसायची गरज नाहीये." शौर्याला आणि ऊर्जाला कळत नाही. फक्त आजी ऊर्जाला समजावून सांगते, की "बाळा, या घरामध्ये जे काही जसं दिसतंय ना, ते तसं नाहीये एवढं लक्षात ठेव. तुला खूप चांगली तयारी करून राहावं लागणार आहे. कारण माणसं जशी दिसतात तशी असतातच असं नाही. त्यामुळे ही पूजा आजच होणं गरजेचं आहे, असं मला वाटतंय." ऊर्जाला कळत नाही, की नक्की असं आजी का बोलतायत ते. पण आजी आज बोलतायत म्हणजे ती गोष्ट अगदी योग्यच असणार आहे, हे तिला माहिती आहे. कारण आजी कधीसुद्धा तिला चुकीचं आणि वाईट बोलत नाहीत, हे चांगलंच ऊर्जाला माहिती आहे. म्हणून आजीनं जो हट्ट धरला आहे, की पूजा आत्ताच व्हायला पाहिजे, तर ऊर्जा देखील म्हणते, की "तुम्ही म्हणाल तसंच होईल. जर पूजा आत्ता होणं गरजेचं असेल, तर आम्ही लगेच सगळे आवरावर करतो, पूजेसाठी तयार होतो आणि येतो." आजी देखील त्या गोष्टीवर खुश होते आणि म्हणते, "हो, अगदी मी म्हणते त्याप्रमाणेच करा. त्यातच तुमचं भलं आहे."
इकडे ऊर्जाच्या घरी तिच्या चाळीतल्या काकू आलेल्या असतात आणि त्यांनी ऊर्जासाठी खास दुधाचा कुंदा बनवून आणलेला असतो. कुंदा देण्यासाठी त्या आलेल्या असतात आणि जेव्हा त्या येतात तेव्हा ऊर्जाच्या आईकडून त्यांना कळतं की ऊर्जा तर त्यांच्या घरी निघून गेली आहे. तेव्हा त्या म्हणतात, "असं कसं काय गं? लगेचच्या लगेच का गेली? आणि तिनं काही खाल्लं पण नाही. मी तिच्यासाठी कुंदा आणला होता." तेव्हा आई म्हणते की "नाही, अहो त्या आजी आहेत ना त्यांच्या, त्यांनी सांगितलं होतं की काहीच खाऊन येऊ नका. मी तर त्यांच्यासाठी छान रस आणि पुरीचा बेत बनवला होता, ते सुद्धा त्यांनी खाल्लं नाही." त्या म्हणतात, "अगं मी तिच्यासाठी कुंदा आणला होता, मग आता काय करू या कुंद्याचं?" तेव्हा त्या म्हणतात, की "ठीक आहे, आता तुम्ही त्यांच्यासाठी आणला होता, पण त्या तर नाही आहेत. मग सावंतांच्या घरी द्याल का? त्यांच्या घरी सगळ्यांना गोड आवडतं." तेव्हा त्या काकू म्हणतात, "ठीक आहे, देते. पण आता जेव्हा ती मांडव परतवणीसाठी येणार आहे ना, तेव्हा तिच्यासाठी मी खास पदार्थ बनवून आणणार आहे," असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं. ऊर्जाची आई म्हणतात, "हो, अगदी तुम्हाला वाटतंय ना, तशा प्रकारची मिठाई तुम्ही बनवून आणा. कारण ती जेव्हा येणार आहे ना, तेव्हा कदाचित आपल्याकडे जास्त दिवससुद्धा राहण्याची शक्यता आहे." तर इकडे ऊर्जा आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती दागिने काढत असते. तेव्हा दिव्या तेथेच असते. दिव्याचे सगळे दिव्याने ते दागिने पाहिलेले असतात, तेव्हा तिचे डोळे अगोदरच फिरलेले असतात. आता ऊर्जा एक-एक दागिना काढत असते, तेव्हा दिव्या त्यातला एक-एक दागिना स्वतःच्या हातात घेत असते. ऊर्जाला ते सगळं चुकीचं वाटत असतं आणि दिव्या तिला टोचून देखील बोलत असते. "खूप छान वाटलं असेल ना तुला हे सगळे दागिने अंगावर घालताना?" तेव्हा ऊर्जा म्हणते, की "नाही, मला अजिबात वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचं ओझं झालं होतं. मला वाटत होतं, की हे सगळं त्यांनी माझ्यासाठी नाही दिलेलं, तर श्रीमंती दाखवण्यासाठी दिलं आहे." तेव्हा दिव्या म्हणते, "हो, मग काय झालं? श्रीमंती आहे म्हणूनच दाखवतात ना. मला ह्यातला एक दागिना ठेवू का?" असं सुद्धा ती त्या ऊर्जाला म्हणते. तेव्हा ऊर्जा चिडते आणि तिच्या हातातले सगळे दागिने ते काढून घेते आणि म्हणते, "हे दागिने आईने मला दिलेले आहेत. त्यामुळं सही सलामत हे मी त्यांना माघारी देणार आहे. जर तुला खरोखरचे दागिने आवडत असतील ना, तर तू स्वतः आईंना विचार आणि तुला काय यातले दागिने घ्यायचे ते घे. पण हे दागिने माझ्याकडे असताना त्याला तू आता हातसुद्धा लावू नको." असं म्हणून चक्क दिव्याचा चांगलाच अपमान तिने केलेला असतो. दिव्याला आता समजलंय की ऊर्जा काय आहे ते. आत्तापर्यंत ऊर्जा शांत बसलेली होती, पण जर का तिला डिवचायला गेलं, तर ती शांत बसणारातली नाहीये, ही आता चांगलंच तिला समजलेलं आहे. त्यामुळं ती लगेच शांत होते आणि ऊर्जाला एक शब्द देखील बोलत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सत्यनारायणाची पूजा झालेली हे आता विजयाला कळतं. विजया घरी आलेली असते आणि ती खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की "कोणी घालायला लावली तुम्हाला ही पूजा?" तेव्हा आजी म्हणते की "मी घालायला लावली ही पूजा." आता विजयाचं तोंड बंद झालेलं असतं. कारण आजीने घालायला लावली आहे म्हणल्यानंतर तिला काहीच बोलता येत नाही. पण आता विजयाला प्रश्न केलाय तो म्हणजे शौर्यने. शौर्य विचारतो की "तू का पूजा घालू देत नव्हती? त्याचबरोबर जर का पंडितजी होते, तरी तू का खोटं बोलत होती की पंडितजी नाहीत?" आता विजया पुरती तोंडावर पडलेली आहे. कारण शौर्याला तिचं सत्य समजलेलं आहे. नक्की काय कारण होतं, की ज्यामुळे सत्यनारायणाची पूजा घालता येत नव्हती, असं आता त्याने डायरेक्ट विचारलंय आणि आता त्याचं उत्तर विजयाकडे काहीच नाहीये. कारण ती धादांत खोटं बोलत होती, हे शौर्यला समजलेलं आहे. आता यावर शौर्य विजयाला नक्की काय धडा शिकवणार, ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.